कांबे टू पारोल या विभागातली नाही तर आता मात्र भिवंडीची नामांकित स्पर्धा कमिंग सून डे नाईट. जिसने प्यासे को पानी पिला दिया, जिसने प्यासे को पानी पिला दिया उसने सातों समुद्र को नीचे दिखा दिया. ऐसे हमारे दोनों ही बाप और बेटी की जोड़ी क्रिकेट में भी नंबर 1 हुए और पानी के लिए भी नंबर 1. गणेशजी ठाकरे आणि खास लवेश ठाकरे, तू घरी जाऊ नको, पहिला कॅचली चांगला घेतला. चला आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला जाऊया मॅच कडे. पाचवा सामना प्रेक्षकांच्या भेटी करता येतोय दोन दिग्गज संघांमध्ये. सामन्याला होतीये सुरुवात. पंचांचा इशारा आलाय, गेम इज ऑन, लेट्स प्ले. चला जाऊया. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू मिडॉनला खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चुकी करतायत, तिकडे झेल झाली आहे ड्रॉप. ॲडव्होकेट कल्पेश ठाकरेने इकडनं मात्र झेल सोडलाय, झेल झालाय ड्रॉप. निराश आहेत कर्णधार, निराश आहेत. अल्पेश ठाकरेनं हा झेल सोडला ऍक्च्युली. स्ट्रायकिंग एंडला यश चांगली फलंदाजी करतायत, चांगली बॅटिंग त्यांच्याकडे जरूर आहे. सलामवीर सलामी करण्याकरिता आलेत. या दरम्यान चेंडू फटका जबरदस्त, पॉइंट क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये अक्षरशः रेस लागली आहे आणि अखेरकार त्या रेसमध्ये जिंकलाय चेंडू. होतोय फरार, सीमारेषा पार. यशच्या बॅटमधनं हा एक अप्रतिम टायमिंग आणि क्लासच्या जोरावर लावला गेलेला चौकार. यश या दरम्यान चेंडू फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत, तिकडे पकडली आहे झेल आणि जल्लोष मैदानाच्या आतमध्ये, कारण यश मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसला. यश इज अ पाठदोडा आउट. बिग विकेट इज डाऊन. चांगली गोलंदाजी केली आहे, आता कमबॅक झालंय गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. नेक्स्ट बॉल, हा चेंडू मात्र सोडून दिलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांच्या बाजूने वलतायत, पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेमध्ये.
धाव इकडनं मात्र अव्वांतर प्राप्त होतीये. या अव्वांतर धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे जात असताना जाऊन पोहोचले 6 वर. या दरम्यान चेंडू काय घडले, हवेत गेलाय, त्या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप झाली आहे. दुसरा जीवनदान आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून 2 झेल ड्रॉप झालेत. या चुका कमी होणं गरजेचं आहे. तुमच्याकडे क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा स्ट्रॉंग असणं हे खूप गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र फटका फसला. यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय, गॅदर करतोय, चांगल्या पद्धतीने झेल टिपला गेलाय आणि आणखीन एक अद्रा मैदानाच्या आतमध्ये बसत असताना नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगलाय, इकडनं मात्र एसटी उखडली. वाडा बॉल. संजयनं आता मात्र अजून एक आदरा मैदानाच्या आतमध्ये दिलाय. फलंदाजाला आणखीन एका बॅटरला मात्र तंबूच्या अस्त्र्याला जावं लागेल, डगआउटला जावं लागेल. ग्रामीण क्रिकेटचा बिग शो स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 आपण पाहणार आहोत. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केला जाईल. डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान चेंडू मात्र हलक्या हाताने कट केलाय. राजेंद्र पाटील यांचा शो आपल्याला पाहायला मिळेल. हा कट केलेला चेंडू चेंडू चाललाय गलीमधनं सीमारेषेच्या बाहेर. यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. बॅक टू बॅक जर 3 षटकार ठोकतायत बॅटर.
देवा ठाकूरच्या विरोधामध्ये एक चांगला स्ट्रोक इकडनं मात्र लेट कट करत असताना चेंडूला गली क्षेत्रामधनं अक्षरशः काढलंय. 4 धावा इकडनं वसूल केलेत. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू आडवा बॅटनं पुल केलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु इकडे चेंडू जाईल निघून सीमारेषेच्या बाहेर. संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजावर आक्रमण. देवा ठाकूरला आता टार्गेट केलंय आणि टार्गेट बँक करत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवले. 6 धावांसाठी षटकार. विकी ठाकरे यांनी जर बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले HSM ग्रुप यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि ऋषी नाईक यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच पारितोषिकांचा वर्षाव आता मात्र विकी ठाकरे यांच्याकरिता लागलं गेले. देवा ठाकूर. हा चेंडू थोडासा लोअर फुलटच होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काहीही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं जात आहे. ते म्हणजेच 19च्या घरामध्ये 19 धावा धावफलकावर. देवाच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय. हा चेंडू आडवा बॅटनं पुल केलाय आणि यस डिस्पॅच केलंय स्टँड मध्ये. व्हाट अ शॉट, व्हाट अ स्ट्रोक. अप्रतिम खेचून मारलाय. दर्जेदार हा प्रेक्षणीय स्ट्रोक आलाय. बॅटर आपण पाहताय तिकडनं मात्र रिषभच्या बॅटमधनं देवाच्या विरोधामध्ये आक्रमण. 6 धावा षटकार. या दरम्यान चेंडू मात्र चांगला आहे. सुंदर चेंडू आहे. आता हा चेंडू जर पाहिला तर लेन थोडीशी बाहेर ठेवली, त्यानंतर लेन थोडीशी पुढे खेचली आणि त्यानंतर हा चेंडू डिलिव्हर्ड केला. बॅटरला चकून गेलाय. ऋषभ ठाकरे जर बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 षटकार ठोकतायत. आदेश ठाकरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ऋषभ ठाकरे यांना ऍक्च्युली. या दरम्यान चेंडू मात्र पॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. इकडे काय घडलंय, देवा ठाकूरनं त्याच्या गोलंदाजी मधला ब्रह्मास्त्र वापरलाय आणि इकडनं ऋषभ ठाकरेला डगआउटच्या आश्रयाला पाठवलंय. बिग विकेट इज डाऊन. बिग ब्लो, मोठा आदरा. ऋषभ ठाकरे बॅक टू द डगआउट. आपण पाहतायत अजय नाईक यांच्या माध्यमातून विकी ठाकरे याच्याकरिता पारितोषिक लागलंय. जर बॅक टू बॅक 3 षटकार ठोकतायत तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना न्यू बॅटर सागर ठाकरे. एक जबरदस्त बॅटर, अक्षरशः हंगाम गाजवलं, स्वतःचा काल गाजवला. सागर ठाकरे आलेत मैदानाच्या आतमध्ये. पिन चिटर म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिले जातं. मोठे मोठे फटके त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेत आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आलेत. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर ऋषभ ठाकरे जे जबरदस्त बॅटिंग करत होते त्यांना मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय देवा ठाकूरनं. षटक क्रमांक आता इकडनं मात्र गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज वेदांत आलेत. गेल्या सामन्याचा हिरो वेदांत षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन आलाय. चेक आता मात्र सागर ठाकरेसाठी सुवर्ण संधी असेल. सागर ठाकरेसाठी आमचे श्रीनाथ तरे, अंकेश तरे आणि मोनू निशांत चौधरी यांच्याकडून तब्बल 1500 रुपये पैसा जमा झालेले आहेत सागरसाठी. या दरम्यान चेंडू मात्र कट केलाय. रनआउटची संधी
आपण पाहताय अजय ठाकरे यांच्या माध्यमातून देखील विक्की ठाकरे यांना पारितोषिक लागले गेले. बॅक टू बॅक 3 षटकार ठोका आणि 2000 रुपये तुमच्या खिशामध्ये टाका. वेदांत जे चांगली गोलंदाजी करण्याकरता वेदांत यांना ओळखलं जातं, परंतु त्यांच्या विरोधामध्ये आता चॅलेंज देखील तेवढंच मोठं आहे. एका बाजूने यंगस्टर तर दुसऱ्या बाजूने अनुभव. हा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न कट केलाय. चेंडू चाललाय गलीमध्ये. एक धाव तिकडे पूर्ण होती. गचाल क्षेत्ररक्षण. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त सिंगल धाव. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू मात्र बॅटची कडा लागली. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये आणि अखेरकार इकडनं आदरा बसलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला जावं लागेल. डगआउटच्या श्रेयाला विकी ठाकरे इज बॅक टू द डगआउट. गोलंदाज सज्ज होत असताना या दरम्यान चेंडू चांगलाय वलवलाय, चांगलाच वलवलाय. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त केली आहे. वेदांची स्ट्रेंथ आहे. खऱ्या अर्थाने वेदांनी चांगली गेल्या मॅचमध्ये देखील वेदांतने चांगली गोलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेदांत कसून गोलंदाजी करताना दिसलेत. इकडनं धावा जर आपण पाहिलं तर धाव फलकावरती लागले गेलेत ते म्हणजेच 27-27. नेक्स्ट बॉल उडवला स्टेट बॅटना. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. मिड विकेटची एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलं. चांगल्या पद्धतीने रिटर्न देखील केलंय. वेदांतचं षटक गेल्या सामन्यापासून जर आपण पाहिलं ना तर संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून त्यानं काम केलंय. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण, सर्व क्षेत्रामध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यानं दिलंय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र बोट जरूर फिरवली चेंडूवर, परंतु चेंडूला देखील फिरवलंय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून फेकलंय. 6 धावा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार आलाय. हा सागर ठाकरेच्या बॅटमधनं बिग हिट षटकार. या षटकाराच्या मदतीने जर आपण पाहिले तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय. ते म्हणजेच 34च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचतंय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे. पुढचा सामना दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचे. गोलंदाजी मार्कवरून जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक आता मात्र 4थं घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना राहुल ठाकरे आलेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे. एका बाजूने जर आपण पाहिलं तर बलिराम स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच प्रेम एंटरप्राइजेस. बॅटची एज लागली आहे आणि त्या ठिकाणी मात्र स्लिपमध्ये चांगला झेल टिपला आहे आणि हद्रा अजून एक मैदानाच्या आतमध्ये बसलाय. आता मात्र बिग ब्लो, मोठा हद्रा. फलंदाज बॅक टू द डगआउट.
नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये, डावखुरे हाताचा बॅटर ओम ठाकरे, एक यंगस्टर आहे, चांगला खेळ याला करावा लागेल. डावखुरे हाताचा फलंदाज आहे, मोठे स्ट्रोक इकडनं मात्र येतील का त्याच्या माध्यमातून. या दरम्यान चेंडू मात्र फटका चांगला आहे, चेंडूला खेळून काढला मिड विकेटला. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत, चेंडू गॅपमध्ये चाललाय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव पूर्ण करून आता मात्र सागर ठाकरे याला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न केलाय. आता मात्र 2 मारावे लागतील, त्यासाठी तब्बल 500च्या 3 नोटा. एक मोनू, त्यानंतर अंकेश तरे आणि आमचे श्रीनाथ तरे साहेब यांच्याकडून. ओम हा चेंडू मात्र आउटसाईड द ऑफ स्टंप टाकलाय, खूप जास्त बाहेर होता. पण जर दर्शवतात अवांतर धावे चेंडूवर आली आहे. अवांतरच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर पुढे जात असताना धावफलक 36-36च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. हा चेंडू उडवलाय सागर ठाकरेनं आणि पाठवलाय थेट बंगल्यावर. 6 धावा षटकार. आणि आता मात्र एक षटकार जर मारला तर 500 रुपये, तब्बल 1500 रुपये. काय बॅटिंग करतायत सागर ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. एका क्षणासाठी असं वाटतंय की जुना सागर ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करतोय. काय बॅटिंग करतायत. बॅक टू बॅक जर 3 षटकार ठोकले तर 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते पारितोषिक पटकावण्याच्या मार्गावर वाटचाल करतायत. या स्पर्धेतील षटकारांची हॅट्रिक दुसरी पूर्ण केली जाईल का. पहिली हॅट्रिक जर आपण पाहिली तर महेश ठाकरे यांच्या नावावर राहिली आहे, ज्यांनी बॅक टू बॅक 3 चेंडूंमागे 3 षटकार ठोकलेत. बॅक टू बॅक ॲक्च्युली 4 ठोकले होते षटकार. हा चेंडू चांगला आहे, गती कमी केली, अपील जोरदार, परंतु पंच सहमत नाहीयेत. निर्धाव चेंडूची सांगता होतीये, डॉट बॉल आलाय. एक षटकार जर आला असता तर ॲक्च्युली इकडनं मात्र 1500 रुपये सागर ठाकरे यांच्या खिशामध्ये गेले असते, परंतु तसं काही घडताना दिसलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नेक्स्ट बॉल. हा चेंडू हवेत तर जरूर गेलाय. विकेटची संधी, मॅचची गोल्डन विकेट हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तर नाही, दूर राहिलेत. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होतील. दोन्ही बॅटर्सकडे संधी होती, टायमिंग होतं आणि त्या वेळेमध्ये सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक जर पाहिले तर आता मात्र 44च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. हा चेंडू मात्र हवेमध्ये गेलाय, पुन्हा एकदा फटका बसलाय. गोलंदाज स्वतः झेल खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचू शकले नाहीयेत. एक धाव पूर्ण, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. षटकाची होती समाप्ती. षटक क्रमांक संपले. इकडनं मात्र चौथं. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 45 धावा. येणारं शेवटचं षटक कमीत कमी इकडनं 15 ते 20 धावा कुठणं गरजेचं आहे. आणि सागर ठाकरे ज्या अनुषंगाने स्ट्रायकिंग एंडला आहे त्या अनुषंगाने 2 ते 3 मोठे फटके जरूर येतील, यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. फक्त सागर ठाकरे यानं शेवटपर्यंत थांबण्याची गरज आहे. शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजावर जबाबदारी सोपवली जाईल ते मात्र पाहण्यायोग्य राहील. गोलंदाजी मार्कवरनं इकडनं मात्र वेदांतला पुन्हा एकदा आणलं गेलंय. वेदांत ठाकरे एक जबरदस्त गोलंदाजी आहेत. वेदांत ठाकूर ज्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे तेच वेदांत ठाकूर आलेत. धावफलक आपण पाहतायत 45 धावा धावफलकावर आहेत. या दरम्यान चेंडू मात्र डाव्या बॅटने चेंडू चाललाय डीप मध्ये. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न
आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये ओमला आता मात्र डगआउटला जावं लागेल. मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. बॅक टू द डगआउट. पाहू शकता ये जो शोर उभर रहा है मैदान के अंदर कौन जा रहा है. प्रमोद ठाकरे डेंजर मैन. ओम निराश आहेत. पाहू शकता निराश पाऊल आणि ओम डगआउटला येत असताना. रणजित प्रमोद ठाकरेसाठी खास आमचे गणेश ठाकरे साहेब यांच्याकडून प्रमोद आपण एक जरी मारला तरी 500 रुपये. एक षटकासाठी 500. संदेश ठाकरे 500. तसेच सुभाष ठाकरे 1000 रुपये. पवन तरे 2000. हॅट्रिक मारल्यावर 2. ओ काय गोलंदाजी करतोय वेदांत. मैदानाच्या आतमध्ये जर वेदांतचा विचार केला तर त्याने पहिल्या षटकामध्ये देखील वेदांतने धावा खर्च गेल्या होत्या. त्या म्हणजेच 9 आणि त्यानंतर या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करताना तो दिसलाय. हा चेंडू जबरदस्त आहे. वेग पहा प्रचंड. ॲक्युरेट मारा. परफेक्ट लेंथ अँड लाईन. पकडून गोलंदाजी करणं कशाला म्हणतात ते इकडनं मात्र वेदांतनं दाखवलंय. वेदांत ठाकूर जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. हा चेंडू मात्र वेग प्रचंड होतं. बॅक टू बॅकचा तिसरा चेंडू निर्धाव. सागर ठाकरे आता अक्षरशः निराश झाले नॉन स्ट्रायकिंग एंडला. वेदांतनं काय गोलंदाजी केली आहे. कमालीची गोलंदाजी. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर वेदांतने धावा खर्च केले ती म्हणजेच फक्त आणि फक्त 1. हा चेंडू मात्र हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक जज करतो. इकडे देखील जेल पकडली आहे. सागर ठाकरे नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहतील. शेवटचा आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. धावा जर आपण पाहिल्या तर त्या म्हणजेच धावफलकावरती 46 धावा. धावफलक थांबलेल्या स्थितीमध्ये पूर्णपणे बांधून ठेवलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश ठाकरे चाललेत. शेवटचा 1 चेंडू गोलंदाज वेदांत. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचंय लगेचच. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू चांगला आहे. चांगल्या लेंथवर होता. पडल्यानंतर अतिरिक्त उंची डॉट करून गेलाय. या षटकामध्ये वेदांत यानं फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. एकदा टाळ्या वेदांतसाठी व्हायला हवेत. जबरदस्त खेळ केला या यंगस्टरनं. चला जाऊया नाणेफेक कक्षामध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण लगेच यायचं. एका बाजूनं बलिराम स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूनं त्यांच्या विरोधामध्ये प्रेम एंटरप्राइजेस. संदेशजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. चला साहेब आपण यायचं नाणेफेक कक्षामध्ये. मान्यवर पाहुणे आपण यायचे. संदेश ठाकरे आपण देखील यायचे. या ठिकाणी मात्र टॉस बॉक्स मध्ये साहेब आपण यायचे.
आपण पाहतायत साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी केली जाते. एक जबरदस्त सामना, एका बाजूने बलिराम स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत हेड असं कॉल दिलंय आणि या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकली आहे बलिराम स्पोर्ट्स या संघाच्या कर्णधाराने. थोडीफार चर्चा करूया दोन्ही संघाच्या कर्णधारांसोबत. चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पडताना दिसली आहे. ठाकूरपाडा प्रीमियर लीग जर पाहिली तर पहिलेच पर्व आहे, पहिलेच वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये सध्याच्या घडलं तरी सर्वच संघ चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करतायत. या सामन्यामध्ये आपण नाणेफेकी एकंदरीत जिंकली आहे. निर्णय काय असेल जास्त वेळ घेणार नाहीये. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतले. क्षेत्ररक्षण करत असताना कोणते असे ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील की ज्यांवर खूप जास्त विश्वास दाखवला जाईल या सामन्यामध्ये? निलेश आहे, अजून स्वतः मी आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या संघाला. चांगल्या पद्धतीने खेळ तुमचा व्हावा. त्याचबरोबर आपण पाहतायत गेल्या 2 सामन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर इकडनं मात्र पहिला सामना पराभूत झाला जिकडे तुझीच गोलंदाजी खराब राहिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये देखील तेवढा खास प्रदर्शन करू शकला नाही. जेव्हा खऱ्या अर्थाने गावाच्या मॅचेस असतात तेव्हा अगोदरच एक दिवस अगोदर प्रत्येक खेळाडू विचार करत असतो की आमच्या प्रीमियर लीगमध्ये मी चांगला खेळ करेन, चांगलं प्रदर्शन मी करावं. परंतु तसं काही तुझ्या बाबतीत घडताना दिसलं नाही आहे. परंतु गेल्या 2 मॅचेसमध्ये तुझा खेळ खराब राहिला. येणाऱ्या या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन तुझं तू 100% देण्याचा प्रयत्न करशील का? हो नक्कीच. 2 मॅचेस मी फ्लॉप गेलो पण आता या मॅचेस 100% देण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच तू बॅकफूटला होता, आता तुला फ्रंटफूटला येण्याचं गरजेचं आहे आणि हा सामना संघाच्या अनुषंगाने जिंकणे खूप महत्त्वाचं आहे. हा सामना जिंकला तर पुढे वाटचाल भेटेल अथवा आपला खेळ इकडेच संपेल. नाणेफेकी हारला तिकडनं मात्र प्रथम फलंदाजी करायची. किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? 60+. नक्कीच ऑल द बेस्ट तुमच्या टीमला. तर जाऊया लगेचच समालोचन कक्षामध्ये. तुमच्या समवेत जोडले जातील एक दमदार आवाज, द पॉवरफुल कॉमेंटेटर सुनीलजी पवार सर. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ भिवंडी हर्ष पाटील मॅन फॉर लाकिवली. तर एक मापक आव्हान म्हणता येईल आजच्या दिवसामध्ये जर विचार केला आपण 47 धावांचं आव्हान आहे इथं मात्र हा सामना जिंकण्यासाठी क्रिशे 11 या टीमला. आणि हे आव्हान स्वीकारण्यासाठी स्वतः संघमालक आहे पण अक्षय आणि त्याच्या समेत 40+चा एक धडाकेबाज खेळाडू संजय ठाकरे. पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये पाहतोय आपण ओमसाई डाबा या टीमकडून 40+चा मोठा खेळाडू विश्वनाथ ठाकरे. दरम्यान वेळ आहे आज पाहतोय की आपण हरिभक्त परायण अनंताबुवा ठाकरे म्हणजे सर्वांचे लाडके अण्णा चषक 2025ला सुद्धा सुरुवात होणार आहे. आणि 40+चे जे 8 संघ खेळतील ते आम्ही लॉट आपल्यापर्यंत पोहोचवतोय. ते आपण वेळेवर हजर राहणं गरजेचं आहे. पहिला सामना ठीक 6 वाजता होईल. दोन्ही टीम सज्ज राहायचं आपण. कालिका माता कालवार विपक्ष विक्रमसोट वडूनगर. दुसरा सामना ठीक 7 वाजता. ज्वाली स्पोर्ट कामतगर विपक्ष एजी स्पोर्ट निंबवली. तिसरा सामना दोन्ही संघातले विजेते संघ असेल तो ठीक 8 वाजता. जय भोलेनाथ सरवली पाडा विपक्ष स्टार 11 लोणाड. त्यानंतर ओमसाई पिशे विपक्ष शेलुमाता वळ. असे 8 संघाच्या नाईटमध्ये आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत 40+च्या माध्यमातून. विश्वनाथचा पहिला चेंडू चांगला होता. अगली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. ऑफसाईडकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र मिळते टीमला आणि खातं उघडल्या गेलं. अक्षय स्वतः संगमालक आता मात्र अक्षय स्ट्राईकला असेल. चांगले बॅटर म्हणजे ज्याची ओळख आहे. याच पात्रा फटका उंच आहे. धोका निर्माण झालाय. नाकारता येत नाही आहे पण गॅपमध्ये चेंडू आहे आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा अक्षय कंप्लीट करतोय. स्वतःचं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या 3. अतिशय सुंदर हा फटका म्हणता येणार नाही कारण की बराच वेळ चेंडू हवेत होता पण खाली क्षेत्रामध्ये चांगली सुरुवात
सागर निरात असेल आज स्ट्राईक जास्त मिळाली नाही. पुढे येऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन, अतिशय छान दिमागाचा वापर केला. त्याचे पायाला बघायला पहिले, कारण की काँग्रेसची विकेट आहे इथं मात्र जीवाला जपून सुद्धा खेळणं गरजेचं आहे. कारण की अक्षय पाहतोय की आपण कधी सातत्याने खेळ मैदानावर दिसत नाहीये, पण आज आपल्या गावाच्या प्रीमियर लीगसाठी त्यांचं खूप मोठं योगदान. आणि ओमसे डावा टीमचे ऑनर. आता मात्र निश्चित त्यांची हृदयाची ठोके वाढत गेले असतील आमचे कबीर शेठ. एकी तो यान आहे कबीर शेठ. याच पात्र हा पिका फटका अतिशय सुरेख आहे. खाली क्षेत्र आहे, स्कोरली बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आला आहे चौकार. अतिशय जबरदस्त लाईनची ओळख. त्यानंतर मात्र ओळखलंय, परखलंय आणि चेंडूला पाठवलंय स्कोरलेकडे. चौकाने मात्र धावसंख्येला आकार मिळते. धावसंख्या 8, धावसंख्या 7. सज्ज होताना गोलंदाज. हो, चांगला चेंडू आणि यावेळेस मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बेल्स गोल आणि धक्का बसलाय तो पहिला. अक्षय निराजीन स्थिती में बाधून परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण. 47 धावाचं टार्गेट आहे आणि पहिले 7 रन पाहतोय की कंप्लीट झालेले आहेत. बॅटिंग सेट खूप मजबूत आहे. या टीमचा पाठीचा कणा आधारस्तंभ जो आहे तो म्हणजे ॲडव्होकेट अल्पेश ठाकरे. आमचे गणपत आज फुल एन्जॉय करताना दे रे दुरुस्त आहे. या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पण झलक दाखवा, कारण की आपली लीग आहे. चला आपण वेळ कमी घ्या. कृषी 11 टीमचा संगणक विचार कमी करा आणि लगेच बॅटर पाठवायचं आहे. राहुल खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. राहुल ठाकरे. चला आपण शेताशीन लावून घ्या आणि ओमसे डाबा टीमकडे पाहतोय आपण. निलेश सुद्धा क्रिकेटच्या माध्यमातून आनंद घेताना. क्या बात आहे. आज ठाकूरपाडा अख्खा गाव या मैदानावर पाहतोय आपण. राजनुलीच्या या मैदानावर अख्खा ठाकूरपाडा खेळेगा आणि खेळला जात आहे. बाप हो, बेटा हो, काका हो, चाचा हो, मामा हो, भांजा हो, हे दाखवलंय. कुलमॅन हरेश, त्यानंतर राहुल, उर्षभ आणि समस्त ग्रामस्थ मंडळ ठाकूरपाडा यांच्या माध्यमातून. सफल झाला होता परत एकदा चांगला चेंडू. अतिशय सुंदर षटकाची समाप्ती पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या. चला आपण लगेच जास्त अपील करू नका. टीम मीटिंग कमी घ्या आणि लगेच सलम्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7. आता मात्र येणाऱ्या इथून 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 40 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति षटकामागे सरासरी आता मात्र 10ची सरासरी. खूप मोठी चर्चा केल्यानंतर आता मात्र चेंडू कोणाकडे सोपवते पाहायचे. उर्षभ ठाकरे की मॅन या टीमचा. संजय. तो मॅन दोन्ही बंधू पाहतोय आपण. एका टीमकडे सागर आणि उर्षभ ठाकरे. आज बॅटिंगमध्ये चमत्कार केला नाही, पण आज बॉलिंगमध्ये कशा प्रकारे हा षटक हाताळेल. समोर एक धमाकेदार खेळाडू संजय ठाकरे.
संघ मालक पाहतोय आपण ओम सध्या मिड ऑफला क्षेत्ररक्षण करताना. बॅकवर्ड्स गोल एकला ठीक पंचाला लागून एक क्षेत्ररक्षक. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये थर्ड मॅनवर पाहतोय आपण कबीर ठाकरे. पॉईंटला निलेश ठाकरे. चांगला चेंडू प्रश्न विचारला गेलं आणि पंचाचा बोट आकाशाकडे धक्का मोठा बसलाय आणि पहिल्या चेंडू मात्र ऋषभ विकेट प्राप्त करतोय. आता मात्र देवा ठाकूर येतोय. खूप मोठं नाव आहे. नावाप्रमाणे कामगिरी करणं गरजेचं राहील. आयकॉन वेलकम. खूप दबक्या पावलांनी हलकी हलकी पावलं ठेवताना पाहतोय कारण की 2 शून्य अजून आहे आणि तिसरी लढत आमचे विजय माल्यासाठी महत्वाची आहे. दादा रिक्षावाला बंद आहे. ये ना दादा ये ना पाठीमागं ये. आता ते खोलता येत नाही रे दादा. कारण की धाकली मोठी 1.25 लाखाची. ओ यावेळेस पाहता सॉफ्ट डिस्प्यूचल आ टेट फॉर टॅट. ओ बघा बघा आमचे ओमसे डाबाचे मालक कबीर शेठ यांच्याकडे बघा एन्जॉय करताना. वा वा भाई वा वा पट्ट्या काय विकेट घेतला. देवा ठाकुर कैसा लगा. बहुत ही मीठा लगा. वो गेंदी मीठी थी पण झेल कोणी टिपलं हे बघा ओमनी. पण अजून सामना संपला नाहीये कारण की बॅटिंग सेट खूप मोठी आहे. लिटिल मास्टर ऑफ ठाकूरपाडा वगवता सितारा वे. ओ हो फंस गए बिचारे फंस गए. करण ठाकरे आले नवीन बॅटर. मी पहिले उल्लेख केला होता की हा षटक खूप चांगलं टाकेल आणि त्यावर खरा उतरताना पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट. आता मात्र विकेट हॅट्रिक इथं मात्र पूर्ण करेल काय. एक मात्र विकेट हॅट्रिक या पहिल्या दिवसाची पहिले आपण किरण महाराज यांच्याकडून विकेट हॅट्रिक बॉल असेल. यावेळेस पाहता लॉपलेट फटका खाली क्षेत्र आहे फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार आणि आला ह्या करणच्या बॅटमधून चौकार. गावचे पोलीस पाटील आणि प्रेम इंटरप्राइज टीमचे संघमालक सुद्धा आहेत. सोमनाथ पाटील सोमनाथ ठाकरे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पोलीस पाटील ठाकूरपाडा. अतिशय क्लास फटका पाहिला आपण करणच्या बॅटमधून आणि आल्या पावली मात्र चौकारांनी करण आपलं खातं करतोय. टीमची धावसंख्या पुढे शकते. आता मात्र पाहतोय आपण 11 चॉईस बॉल नाहीये. P2चं षटक पॉवर प्लेचं दुसरे षटक हाताळताना ऋषभ. राईट अमोर विकेट. हो काय कमबॅक केलंय. हा खूप चांगला चेंडू होता. टप्पापर्यंत उसळी प्राप्त करतोय आणि वेगात विकेट किपरच्या हातामध्ये. नाही त्याचा पहिलाच मॅच आहे.
ओम से डाबा टीमचा पहिला सामना आहे. जर जिंकला तो आज की शाम इस टीम की नाम होगी डाबा. यस यस. यास पात्र टर्न केले ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात पाहतोय आपण. चेंडू अतिशय वेगात सरकताना एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी. क्षेत्ररक्षक येईपर्यंत फील करेपर्यंत मात्र संधी निर्माण होती. 2 धावा सहज कंप्लीट. दोन धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 13. अजून 34 धावेची आवश्यकता आहे. सामना अजून संपला नाहीये पाहतोय आपण. यावेळेस पाहता अजून एक चांगला फटका, पण यावेळेस पाहता प्लेसमेंट ठीक नाही आहे. एका टप्प्याने आता मात्र चेंडूला फील्ड केले जाईल आणि अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय बॅटर. कृषी 11 टीमचं आज चांगलं प्रदर्शन पाहिलं आपण आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 15. येणारे 18 चेंडूंनी इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 32 धावेची आवश्यकता. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये छोटासा ब्रेक घेऊया आपण. यू गए और यू आए. कारण की अजून आपल्याला नाईटचे सामने खेळायचे बाकी आहेत. त्या 40+चे मी पहिल्या षटकामध्ये उल्लेख केला होता की 8 संघ आहेत 40+चे. हरिभक्त परायण अडंता बुवा ठाकरे म्हणजेच आमचे लाडके अण्णा चषक 2025 हा देखणा सोहळा सुद्धा आपण पाहणार आहोत. ओम साठी सुवर्ण संधी असेल जर आपण विकेट हॅट्रिक पूर्ण करताय तर 5 स्टार ग्रुप यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये. आणि आता हे 5 स्टार कोण कोण आहे त्याचं नाव पण आम्हाला कळवा. यतीश, देवा, लवेश, रोहित आणि ओम हे 5 स्टार ग्रुप आहेत. त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकला तब्बल 1000 रुपये. अठरा चेंडू 32 असं समीकरण. क्रिशे 11 या टीमला सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस होता. बॅक टू द बॉल. संधी दडवली. आता मात्र डोक्याला हात मारून काय फायदा नाहीये. छान सुरुवात करताना पाहते ओम ठाकरे या बॉलरला. घणाघाती प्रहार करणं गरजेचं आहे कारण की सरासरी खूप जास्त वाढलेली आहे. याच पाहता फुल टॉस. खाली क्षेत्र. चेंडू जाईल इथं मात्र. ओ माय गॉड. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि इथं मात्र 3 धावा सहज कंप्लीट. विकी तिथं मात्र निराश करतोय. 3 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र 18. हे पाहू शकता रिप्लेमध्ये. खूप छान रिप्ले आमचे प्रिन्स मुझका कोई जवाब नाही आहे. आणि ऑपरेटिंग करताना संजय दादा हे पाहू शकता. पहिलं, दुसरं, तिसरं आणि मात्र शेवटी सरता सरता 5वं 6वं आणि अजून चेंडूला शोधत बसलाय विकी. काय रिप्ले आहे. फनी मोमेंट. ऑन ड्राईव्ह
इथं मात्र निश्चित विकेट फेकण्याची घाई आहे आणि इथं मात्र निश्चित 3 धावा कंप्लीट. आता मात्र पाणी लागल. हिट जास्त आहे. 3 कंप्लीट. 3 धावने टीमची धावसंख्या 21. 26 धावीची आवश्यकता आहे. यानंतर जो सामना होईल बळीराम स्पोर्ट विपक्ष प्रेम एंटरप्राइजेस. बळीराम स्पोर्टसाठी पुढचा सामना खूप महत्त्वाचा आहे. करो या मरो. चला आपण वेळ कमी खर्च करा. ओ माय गॉड, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीची मागणी इथं मात्र होतांडा, कारण की अजून खेळाडू कक्षामध्ये 2 मातब्बर बॅटर. धावसंख्या 23. थकले दमले. चला आपण लगेच छोटासा ब्रेक. नाही लागत असेल तर घेऊन जाऊ द्या. लागत नाही ओके ठीक आहे. आणि हेच काम करायचं आहे जयंत तरे यांना. पण क्षेत्ररक्षण आजच्या दिवसात नंबर 1. हो या स्पर्धा टर्न केलंय. परत एकदा पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे. परत एकदा फंबलिंग पाहायला मिळालं आणि परत 2 धावा या कंप्लीट. या एक धावा तुम्हाला येणाऱ्या काही षटकामध्ये मागणं ठरवू शकतात, कारण की तुम्हाला बॅटरला बाद करणं गरजेचं असते. धावसंख्या पुढे सरकते ती 24. 23 धावीची आवश्यकता आहे अजून. खऱ्या अर्थाने आजपासून नाईट टुर्नामेंटला सुरुवात होणार आहे. 40+ अष्टविनायक ठाकूरपाड आणि बुमबुम सुभाष ठाकरे यांच्या माध्यमातून हरिभक्त परिणामचे गुरुवर्य अनंताबुवा ठाकरे म्हणजे अण्णा चषक 2025. पब्लिकला कवी ठाकरेसाठी सुवर्ण संधी. एक झेल टिपणार तर 500 रुपये गणेश ठाकरे यांच्याकडून. जर हातातून झेल निसटला तर 500चे 1000 वसूल करण्यात येईल. हो हो चांगला फटका फ्लिकचा पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे. यावेळेस मात्र एखाद्या ॲक्शनमध्ये थ्रो आणि इथं मात्र निश्चित आता परतीचा प्रवास करावा लागेल. आता मात्र वेदांत येईल. वेदांत, ओम, बॉबी, लवेश ही येणारी ठाकूरपाडा गावाच्या टेनिस क्रिकेटची पंढरी. धावसंख्या फक्त आणि फक्त धावपलकावर पाहतोय आपण 25. 22 धावीची आवश्यकता. 12-22. 11 धावाची सरासरी. मूर्ती लहान कीर्ती महान. सडपातळ हा शरीर पण फटके फटके खूप मोठे मोठे मारणारा हा वेदांत. वृषभ जास्त टीम मिटिंग घेऊ नका, कारण की नाईटला सुद्धा 8 सामने आहेत. 8 संघ आहेत, त्याचे एकूण 6 सामने. वृषभ कंटिन्यू. 12 मध्ये रोखायचे आहेत 22. प्रति षटकामागे 11 धावाची सरासरी. वादळ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि हा बॅटर अल्पेश. वृषभ ठाकरे. एवढं सोपं नाही आहे, पण चांगल्या चेंडूवर मात्र खोदून काढले चेंडूला पाहतोय आपण. आणि 2 धावा इथे मात्र सहज कंप्लीट केल्या जाईल. चांगली सुरुवात. 11 चेंडू, इथून मात्र 20 धावीची आवश्यकता. सामना प्रत्येक चेंडूवर
दोन्ही टीमकडे झुकताना विकेट प्राप्त करावं लागली ते मात्र ओमसाई डाबा या टीमला. आता मात्र कबीर ठाकरे साहेबांना पॉईंटला बोलवलंय उत्साह वाढवण्यासाठी. क्या बात आहे. जॉन्टी रोजची आठवण येते त्यांना पाहून. ओ माय गॉड, ओह ये क्या कर दिया. अल्पेश ठाकरे ॲडव्होकेट याला जीवनदान देणं म्हणजे सामना पराभवाच्या दिशेकडे नेण्यासारखा आहे. निराश असेल तिथं मात्र बॉलर ऋषभ. रिवर्स अटेंड केलाय. खाली क्षेत्र गॅप मध्ये चेंडू जाईल 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 थर्मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. हा दमदार चौकार. या चौकाने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 32. 15 धावेची आवश्यकता आहे. हो चांगला चेंडू आणि बॅटची कड आणि हा विकेट निश्चित वाफी करून देईल का. ओ टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळते. पंताची दुनिया समांतर शेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या 33. 14 धावेची आवश्यकता. सज्ज होताना गोलंदाज कट करण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र. ओ माय गॉड. क्रिकेट कम फुटबॉल जास्त. एवढं सोपं नाही आहे कबीर दादा. चेंडू मात्र सीमा पार आला. ह्या चौकार. जिंकण्यासाठी इथून अजून 7 चेंडू 10. हा चेंडू निर्णायक ठरू शकतोय. हो हो काय क्लास फटका मारलाय. पॅडल स्वीप इम्प्रोवाइज फटका. कलात्मक फटका पाहिला आपण एका धावेसाठी आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. 6 चेंडू आणि इथून मात्र 9 धावेची आवश्यकता. यस 6-9 असं समीकरण. आता मात्र मोठा प्रश्न पडलाय ओमसाई डाबा या टीमला की बॉलर कोण
कुठल्या बॉलरकडे द्यायचे. चला यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. बळीराम स्पोर्ट विपक्ष प्रेम एंटरप्राइजेस. गोलंदाज यश, एक चांगला युवा खेळाडू पण पाहतोय आपण. निश्चित विकेट हॅट्रिक यशसाठी. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर आयुष ठाकरे यांच्याकडून तब्बल 500 रुपये देण्यात येईल. 9 धावेची आवश्यकता आहे. 6 मध्ये 9 असं समीकरण. राईट आर्मवर विकेट यश. हो, लाईन कुठे चेक करतील. खराब चेंडूची हाताळणी पाहते आपण. उद्या एसटीच्या खूपच बाहेर. निलेश पात्रची तर उत्साह वाढवताना पाहतोय आपण. फ्लॅश स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना. 6-8. एक धाव तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे. अतिरिक्त चेंडू टाकणं टाळावे लागतील. परत एकदा वेगाला भर दिले पण लागोपाठ 2 चेंडू अतिरिक्त. आता मात्र जे 3 चेंडूची सरासरी दूर होती आता मात्र ती जवळ येताना पाहतोय आपण. 6 चेंडू आणि इथून मात्र 7 धावेची आवश्यकता. थोडंसं क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन पाहतोय आपण. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये ऋषभ. यावेळेस पात्र अतिशय चांगला चेंडू होता. अशी बॉलिंग करावी लागेल. सागर ठाकरेसाठी सुवर्ण संधी. सागर ठाकरेसाठी सुवर्ण संधी आहे. जर आपण डाय मारून झेल टिपला तर आमचे श्रीनाथ तरे यांच्याकडून. मी काय बोललो अरे बोललो ना. डाय मारून जर झेल टिपला सागर आपण तर व्यासपीठावर टॅक्सी युनियनचे अध्यक्ष श्रीनाथ तरे साहेब यांच्याकडून 500. अतिशय चांगला चेंडू होता परत एकदा. आता मात्र निश्चित येणारे इथून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता आहे. हृदयाची ठोके वाढवणारा सामना आहे. यश 2 वाईट टाकल्यानंतर मात्र चांगला कमबॅक करताना. राईट आर्मवर द विकेट. आता मात्र समोर खूप मोठं नाव ॲडव्होकेट अल्पेश ठाकरे. कधी पण सामना फिनिश करू शकतोय. यावेळेस मात्र बोलल्याप्रमाणे आणि सांगितले पवार तुम्ही योग्य बोलले. उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा हा गगनवेधी षटकार, विजयी षटकार. कैसा हरा है